आजच्या प्रति सकाळी आजच्या प्रार्थना मननामध्ये एसए चर्चच्याद्वारे मी आपलं तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्वांचं स्वागत करतो. यावेळेस विजय संगीतमधून गीत नंबर 117 आम्ही सर्व मिळून गाणार आहोत देवाच्या गौरवासाठी. प्रभु येशूची मोठी प्रीती जनिवर्णित मी ऐकले. मजती पतितावरी होती हे ऐकाया फारच इच्छिले. हे ऐकाया इच्छिले. त्या ख्रिस्ते तुला मला प्रीती दाविली. स्वर्गातून येऊन प्राण हे अर्पून प्रीती सर्वा दाविली. दुःख साहिल ख्रिस्ते कैशी तळमळला खांबावरी. मज ऐकून सुचे मनाशी मजसाठीच सोशिली ती खरी. मजसाठीच ती खरी. त्या ख्रिस्ते तुला मला प्रीती दाविली. स्वर्गातून येऊन प्राण हे अर्पून प्रीती सर्वा दाविली. शरणागत भावे ख्रिस्ता समते सुख सागरिते. दे ख्रिस्त अशास्त्र स्वता मजला प्रभु देल कायते. मज देल कायते. त्या ख्रिस्ते तुला मला प्रीती दाविली. स्वर्गातून येऊन प्राण हे अर्पून प्रीती सर्वा दाविली. प्रभु तू प्रिय उत्तर द्यावे. मज कोणी न तुझ शिवाय. सदात्म्याने मला कळवावे. मज तारण देशी कृपेने काय. मज तारण देशी काय. तारिले तुलाही मी. तारिले तुला. शरणागत त्यास मी तारण देई देई पतिता तुझला. प्रभूचं पुन्हा गौरव करतो आणि आपलं सर्वांचं तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वागत करतो. यावेळेस प्रार्थना मननाकडे जाण्याच्या अगोदर आपण 2 शब्दाची प्रार्थना करणार आहोत आणि त्याच्यानंतर आदरणीय रेव्हरंड अनुप पाळखे देवाच्या वचनाची सेवा करतील. मी विनंती करतो की एसए चर्चेचे सचिव आदरणीय लवणे सर आपल्यामध्ये आहे. ते पुढे येतील आणि प्रार्थना करतील.
हे माझ्या पवित्र 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 सन्निधीश पवित्र परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद. या सकाळच्या वेळेस पवित्र परमेश्वरा आम्ही तुझ्या चरणाजवळ बसलो आहोत. पवित्र परमेश्वरा, तुझं वचन तुझं दास आम्हाला देणार आहे. पवित्र परमेश्वरा, त्यांच्या ओठाला आणि जिभेला तू स्पर्श कर प्रभू. पवित्र परमेश्वरा, तुझ्या कृपेचं दयेचं वचन पवित्र परमेश्वरा आमच्यापर्यंत पोहोचत असताना पवित्र परमेश्वरा आमच्या अंतःकरण पवित्र परमेश्वरा तुझ्या वचनाकडे लागू दे. आणि पवित्र परमेश्वरा, आज जे आमच्यासाठी सुवर्ण वचन आणि तुझा जो बोध आहे पवित्र परमेश्वरा जो मिळणार आहे तो आमच्यासाठी पवित्र परमेश्वरा पुढील जीवनासाठी प्रकाश आणि दिवासा होऊ दे. देवा, ही तुझ्या जो आग्रहात प्रार्थना करतो. आजच्या सभेवर तुझं पुरेशात पाठव, तुझी कृपा दे. आणि आम्ही विशेष करून प्रार्थना करतो अनुप पाळकांना तुझा विपुलतेचा आशीर्वाद दे. त्यांचं मार्गदर्शन कर. तुझी वचनाची सेवा करत असताना त्यांना दुप्पट आशीर्वाद पुरव, ही तुझ्या जो आग्रहात प्रार्थना करतो. येशूच्या गोड आणि पवित्र नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. बरं, आजचं जे मनन होतं ते आदरणीय रेव्हरेंड जे.एच. पठारे पाळक साहेब यांच्याकडून होतं, परंतु आज मी आपणासमोर मनन घेत आहे. विश्वासाबद्दल आपण पुष्कळ वेळेला ऐकतो आणि विश्वासामध्ये आपण आपली वाटचाल करावी यासाठी आम्हाला पवित्र वचनं आणि पवित्र शास्त्रातली अनेकशी अशी व्यक्तिरेखा दिसतात की ज्यांच्याकडे बघून आम्ही विश्वासाबद्दल शिकत असतो. आज सकाळी मी आपल्या विचारांना चालना देण्यासाठी आणि आपल्या ख्रिस्ती जीवनात पुढे वाढण्यासाठी विश्वासासाठी युद्ध करणे किंवा विश्वास कसा राखून ठेवायचा याबद्दल मनन सादर करीत आहे. त्यासाठी आपण यहुदाचं पुस्तक काढू आणि पहिल्या अध्यायाचं 3रं वचन. यहुदा 1:3. तिसरं वचन. जो एक संपूर्ण अध्याय आहे त्यामधील पहिलं वचन. प्रियजन हो, आपल्या सामायिक तारणाविषयी तुम्हास लिहावयाची मला मोठी ओढ लागली होती, तरी एकदाचाच पवित्र जनांच्या हवाले केलेला जो विश्वास त्याचे समर्थन करण्यासंबंधचा बोध तुम्हास लिहून पाठवण्याचे मला अगत्य वाटले. तो म्हणतो की जो विश्वास आहे त्याचं समर्थन करण्याविषयीचा बोध तुम्हास लिहून पाठवण्याचे मला अगत्य वाटले. अगत्य वाटले म्हणजे मला काहीतरी कारण वाटले की मी ते लिहून पाठवावं. अगत्य वाटणं म्हणजे एखादी गोष्ट आहे की जिचं कारण आहे आणि ते कारण सिद्धीस जाण्यासाठी किंवा ती एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती सांगणं आता गरजेचं आहे. तर यहुदाला लोकांना हे सांगायचं आहे की तुमचं जे सामायिक तारण झालेलं आहे त्या तारणाविषयी समर्थन जे आहे ते तुम्ही करावं. म्हणजेच आम्हाला ह्याच्यातून हे दिसायला मिळतं, शिकायला मिळतं की विश्वास आमचा जो परमेश्वरावरती आहे तो आम्हाला दाखवावा लागेल, त्याचं समर्थन करावं लागेल. खूप साऱ्या गोष्टींचं समर्थन मनुष्य करत असतो. उदाहरणार्थ काही वेगवेगळे प्रोडक्ट्स आपल्याला दिसतील किंवा वेगवेगळ्या फळांचा उल्लेख आपल्याला दिसेल आणि असे विशिष्ट जे लोक आहेत जे समाजामध्ये मान्यता प्राप्त आहे ते त्याचं प्रचार करतात, प्रसार करतात. मग ते टी व्हीच्या माध्यमाने असो, रेडिओच्या माध्यमाने असो किंवा वेगवेगळ्या तांत्रिक माध्यमाने असो. होतं असं की त्या फळाविषयी किंवा त्या अमुक एका प्रोडक्टविषयी ते प्रसार करत असतात, ॲडव्हर्टाईज करत असतात. तसं आमचा जो विश्वास आहे तो विश्वास आमचा जणू काय एका प्रसारासारखा लोकांना दिसला पाहिजे. आणि हा विश्वास केवळ लोकांसाठी नाही, तर वचन म्हणतं की तुम्ही जे सामायिक तारण साधून घेतलेलं आहे हे तुमच्यासाठी आहे. एक वचनी असं इथं म्हटलेलं नाही, तुम्हासाठी असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ जमलेल्या सगळ्यांसाठी परमेश्वरावरचा जो दृढ विश्वास आहे त्याचं समर्थन तुम्ही आणि मी केलंच पाहिजे. मग हे विश्वासाचं समर्थन आपण करणार तरी कसं? तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला ते करावं लागेल. उदाहरणार्थ आम्ही विश्वास बाळगलेला आहे की प्रभू परमेश्वर हाच जिवंत एकमेव तारणारा परमेश्वर आहे. त्याच्याद्वारेच मला उद्धार आहे, त्याच्याद्वारेच माझ्या पापांची क्षमा आहे
आणि त्याच्याशिवाय मला कोणी परमेश्वर नाही. असं असताना दुसऱ्या बाजूने आम्ही जगाबरोबर हात मिळवणी करतो आणि जगातल्या गोष्टींना होकार देतो व त्यांच्यामध्ये आम्ही सामील होतो, तर आम्ही आमच्या विश्वासाचं समर्थन करत नाही. सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर 2 नावेमध्ये ज्या वेळेला मनुष्य पाय ठेवून प्रवास करण्याचा प्रयत्न करतो किंवा 2 नावेमध्ये असण्याचा प्रयत्न करतो, तर समजा त्याचं तसं वागणं हे विश्वासाचं समर्थन नाही आहे. कठीण काळामध्ये आम्हाला विश्वासाचं समर्थन करावं लागेल, म्हणजे ते आमच्या जीवनातून दाखवावं लागेल. आज समय चांगला आहे, परिस्थिती खूप चांगली आहे म्हणून आपण आनंद करतो, गीत गातो, प्रभूचं वचन वाचतो. परंतु ज्या वेळेला वचनावरती अटकाव आणला जाईल किंवा ज्या वेळेला आम्हाला देवाच्या पवित्र वचनाबद्दल काही अटकाव आणला जाईल, त्यावेळेला आम्ही विश्वासाचं समर्थन करू का? हो, केलंच पाहिजे. आणि ते आम्ही करू का? करू कारण की आमचा तसा दृढ विश्वास परमेश्वर पित्यावरती आहे. तर आज आपल्या मनात हा विचार घ्या की मला माझ्या विश्वासाला दाखवायचं आहे. पौलाने तिमोथेला लिहत असताना तुझ्या विश्वासाची जी प्रगती आहे किंवा वाचन, बोध आणि शिक्षण याविषयी तू विश्वासणाऱ्यांचा कित्ता हो असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ तुमचा आणि माझा विश्वास बघून लोकांनी आमचा कित्ता घेतला पाहिजे. आमच्या वागणुकीतून लोकांना हे समजायला हवं की आम्ही विश्वासणारे आहोत. प्रियजन हो, विश्वासाला आव्हानं देण्यात खूप सारे प्रसंग येतील. वैयक्तिक प्रसंग येऊ शकतात, सामूहिक प्रसंग येऊ शकतात, सामुदायिक रीतीने तुमच्यावरती प्रसंग येऊ शकतात किंवा तुमचं स्वतःला जीवनामध्ये अडचणी येऊ शकतात. मग विश्वास सोडणार का देवावरचा? नाही, आम्ही कधीच देवावरचा विश्वास सोडणार नाही. आमच्या विश्वासाला समर्थन देऊया. दुसरी गोष्ट जी करायची आहे ते इफिस्करास पत्राच्या 6व्या अध्यायामध्ये आहे. आपण हेही बघू. इफिस्करास पत्र 6वा अध्याय, या 6व्या अध्यायातील वचन 11. इफिस 6 वचन 11. सैतानाच्या डावपेच्या पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा, कारण आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतीबरोबर, आकाशातल्या दुरात्म्याबरोबर आहे. वचन काय म्हणतं की आपलं झगडणं आहे आणि हे झगडणं सैतानांच्या डावापुढे आहे, डावपेचांपुढे आहे आणि त्याच्यात टिकाव धरायचा आहे. हा टिकाव धरण्यासाठी शस्त्र सामग्री धारण करायची आणि मग पुढे सर्व शस्त्र सामग्री आम्हाला सांगण्यात आलेली आहे. त्यामधील वचन 16 बघा. आणि या सर्वांबरोबर जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हाला विझवता येतील ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा. पहिलं मी म्हटलं विश्वासाचं समर्थन करा. आता मी म्हणेन की आपण विश्वासाला ढालीप्रमाणे संरक्षणासाठी वापरा. आपला जो देवावरचा विश्वास आहे त्याला आम्हाला सैतानाला डावपेचांपुढे टिकाव धरण्यासाठी ढालीसारखं दिलेलं आहे. देवाचं हे पवित्र वचन आमच्याकडे आहे, ते आम्हाला मार्गावरती प्रकाश आणि पावलावरती दिव्याप्रमाणे आहे. असं असताना आम्हाला आमच्या विश्वासाला दाखवत असताना विश्वासाची ढाल जणू काय सैतानाच्या समोर आम्हाला करायची आहे. याचा अर्थ आम्हाला खूप सारे लोक प्रश्न विचारतात की सैतानाचे हल्ले आमच्या जीवनात का होतात? तर ह्याला कारण किंवा ह्याला उत्तर हेच असू शकतं की आपण विश्वासात कमी पडतो म्हणून सैतानाचे हल्ले होतात. कारण देव आम्हाला पारखून पाहतो आणि आमच्या शक्तीपलीकडे आमची परीक्षा पाहत नाही. मग मी इतका विश्वासामध्ये जीवन जगत असताना हे प्रसंग किंवा ह्या घटना माझ्या जीवनात का घडल्या? तर एक लक्षात घ्या की आम्हाला ती विश्वासाची ढाल सैतानाच्या समोर आडवी धरायची आहे. जे त्याचे डावपेच किंवा जे त्याचे बाण आमच्यावरती मारले जात आहेत त्या बाणांना, त्या डावपेचांना या विश्वासाच्या द्वारेच आम्हाला अटकाव करायचा आहे. संत पौलाने कितीतरी जहाजावरचा प्रवास केला, कितीतरी शहरांमध्ये त्याने जाऊन प्रचार केला. सर्वच ठिकाणी परिस्थिती खूप चांगली होती असं नाही, सर्वच ठिकाणी चांगले मदत करणारे लोक होते असंही नाही, सर्वच ठिकाणी त्याच्या वचनाचा द्वारे स्वीकार केला असं नाही, तर अनेक ठिकाणी त्याला तुरुंगात टाकण्याचाही प्रसंग आला, अनेक वेळेला त्याच्यावरती वाईट प्रसंग देखील आले. परंतु असं सगळं असताना त्याने देवावरचा दृढ विश्वास जो होता तो सोडलेला नाही आहे. सैतानाचे हल्ले होऊ शकतात कारण की आपलं युद्ध कोणाबरोबर आहे? रक्तमांसाबरोबर नाही तर अंधकारातल्या या समूहाबरोबर आहे असं देवाचं वचन स्पष्टपणे म्हणतं. आणि त्याच्यासाठी विश्वास हा आपल्याजवळ असलाच पाहिजे. प्रसंग वाईट येतील तर घाबरू नका, विश्वासाची ढाल आपल्या समोर ठेवा. अजून एक वचन वाचतो.
दुसरे तिमोथी अध्याय 4. दुसरे तिमोथी अध्याय 4 वचन 7. जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखीला आहे. मरेपर्यंत आम्हाला विश्वासू राहायचा आहे. आमची धाव या जगामध्ये संपणार आहे, परंतु ही धाव संपत असताना तो विश्वास आमच्या जवळ असला पाहिजे, आमच्या मनामध्ये तो असला पाहिजे. दुसरे तिमोथी 4 अध्यायाचं वचन 7. या ठिकाणी पौलाच्या तोंडचे हे शब्द आहे. तो म्हणतो की सुयुद्ध केलाय. याचा अर्थ विश्वासामध्ये तुम्हाला युद्ध करावं लागेल. हे युद्ध सैतानाबरोबर असणार आहे, म्हणजेच शैतान समूहाबरोबर, जसं एफिसच्या 6व्या अध्यायात आपण पाहिलं. मग हे विश्वासामध्ये चालत चालत वाढत वाढत मरणाचा प्रसंग जरी आला तरी विश्वासामध्ये राहा. मरणाचा प्रसंग येणार नाही असं नाही आहे. कितीतरी हुतात्मे आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये होऊन गेलेले दिसतात. त्यापैकी स्तेफन आम्हाला एक दिसतो. विश्वासामध्ये टिकून राहिला, दगडमार सहन केला आणि क्षमा करून त्याने आपला प्राण सोडला. जगाच्या इतिहासामध्ये जर बघितलं तर ख्रिश्चन हिस्ट्रीमध्ये आपल्याला अनेक हुतात्मे दिसतात की ज्यांनी आपल्या संपूर्ण जीवनाचं समर्पण देवाला केलं. त्यांचा प्राणसुद्धा गेला. जर आपण थोमाची आठवण केली तर आपल्या भारतामध्ये येऊन त्याने आपलं प्राण अर्पण केला क्षमा करा, त्याने आपला प्राण अर्पण केला, परंतु त्याने प्राणार्पण करून सुद्धा आपल्या विश्वासाला गमावलं नाही. तो विश्वास त्याने बळकट धरला. याचा अर्थ धाव संपेल तोपर्यंत आम्हाला विश्वासाला समर्थन करायचं आहे. जसं मी आपल्याला आरंभीत सांगितलं की विश्वासाला जी अडखळणं येतात, देवावरील विश्वासामध्ये जी अडखळणं येतात, ती अडखळणं कशी पार करायची आहे, तर आम्हाला आमच्या विश्वासाचं समर्थन करायचं आहे. आम्हाला आमच्या विश्वासाला ढालीप्रमाणे वापरायचं आहे आणि आमचा जो देवावरचा दृढ विश्वास आहे तो मरेपर्यंत आम्हाला ठेवायचा आहे. कारण पहा, वचन स्पष्टपणे आम्हाला म्हणतं, धाव संपवली आहे, विश्वास राखीला आहे. याचा अर्थ जीवनाच्या शेवटापर्यंत तुमच्यासोबत काही येईल तर देवावरचा विश्वासच येईल, दुसऱ्या कोणत्याच गोष्टी नाही. कारण बघा पौल काय म्हणतो की मी सुयुद्ध केलेलं आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. मरेपर्यंत त्याच्यासोबत देवाचा दृढ विश्वास होता. आणि ही जीवनाची सत्यता आहे. या जगामध्ये मिळवलेलं धन, मिळवलेली संपत्ती, मिळवलेलं नाव, मिळवलेला लौकिक जो आहे, जो संसार देखील आहे, तो सगळं येथेच आम्हाला सोडून जायचं आहे. आमच्या सोबत जे जाईल ते म्हणजे देवावरचा दृढ विश्वास. मग ह्या विश्वासाला आव्हानं येतील, परंतु आपण घाबरू नका. या विश्वासाला आम्हाला सैतानाच्या समोर धरून ठेवायचं आहे. या विश्वासाला आम्हाला मरेपर्यंत धरून ठेवायचं आहे. या विश्वासाचं आम्हाला प्रदर्शन करायचं आहे किंवा त्याचं समर्थन आम्हाला करायचं आहे. शेवटलं एक वचन वाचतो, 1 योहान 5 अध्याय. 1 योहान 5 अध्याय आणि वचन 4. 1 योहान 5 अध्याय वचन 4. कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते, आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास. या जगावरती विजय मिळवण्याचा खूप साऱ्या लोकांनी प्रयत्न केला, युद्ध केले, मोठमोठी महालं बांधलीत, मोठमोठ्या युद्धसेना निर्माण केल्या, वेगवेगळ्या गुरुजनांकडून खूप सारं ज्ञान घेतलं, अभ्यासाचा खूप सारा व्याप वाढवून घेतला, परंतु या जगावर विजय मिळवता आला नाही. परंतु या जगावर विजय मिळवण्यासाठी एक गोष्ट या ठिकाणी दिलेली आहे, ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास. म्हणून आपल्या विश्वासाचं आपल्याला समर्थन करायचं आहे, म्हणून आपल्या विश्वासाला ढालीप्रमाणे वापरायचं आहे. आणि म्हणूनच आमचा हा जो दृढ विश्वास देवावरचा आहे, त्या विश्वासाला आम्हाला युद्धासारखं म्हणजे जीवनाच्या शेवटापर्यंत सांभाळायचं आहे. जगावरती जय मिळवतो आपण आमच्या विश्वासाच्या द्वारे. याचा अर्थ तुम्ही देवावर विश्वास ठेवला, ही काही साधी गोष्ट केलेली नाही आहे, ही फार अद्भुत आणि फारच मोठी गोष्ट आहे. देवावर विश्वास ठेवणं, यहोवा परमेश्वरावरती भरोसा ठेवून आपलं जीवन जगणं, हे काही आपण साधं समजू नका. हे केवळ ऐकण्यासाठी किंवा कोणीतरी सांगतंय म्हणून आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो असंही नाही आहे. त्याने आमचे आजार बरे केले म्हणून मी त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याने मला आरोग्य दिलं म्हणून मी त्याच्यावर विश्वास ठेवतो, एवढंच नाही आहे. हे त्याच्या पलीकडे आहे, हे त्याच्या पुढे आहे. आणि हे त्याच्या पलीकडे काय आहे तर आम्हाला या जगावरती विजय मिळवून दिलेला आहे.
प्रियजन हो, या जगातल्या नाशवंत गोष्टी आहे ज्या आज नाही तर उद्या संपणार आहे. कितीही सुंदर दिसणारं फूल असलं तरी ते सायंकाळी कोमजतं. कितीही स्वादिष्ट लागणारी फळं असली तरी ती सायंकाळी कोमजून जातात. किंवा कितीही सुंदर देखावा असला तरी तो कालांतराने नामशेष होऊन जातो. कितीतरी सुंदर सुंदर धबधबे आम्हाला दिसतात, परंतु पाणी सुकून गेल्यावरती अक्षरशः त्या ठिकाणी काहीही मागमूस त्याचा राहत नाही. मग असं सगळं असताना ह्या जगात आणि जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. या जगावरती विजय मिळवून आम्हाला पुढे जायचं आहे. जे अनंतकालिक जीवन आहे, जे परमेश्वरासंगती राहणार आहे, ते कधीही संपणारं जीवन नाही आहे. सदा सर्व काळ आमच्या प्रभूसोबत राहणारं असं ते जीवन आहे. आज सकाळी आपल्या सगळ्यांना हेच प्रोत्साहन देतो की आम्हाला विश्वासामध्ये टिकून राहायचं आहे, आम्हाला विश्वास राखायचा आहे. या विश्वासाचं समर्थन करा, या विश्वासाला ढालीप्रमाणे वापरा. हा विश्वास मरेपर्यंत आपल्या संगती राहू द्या आणि हा विश्वास तुम्हाला जगावर जय देतो. म्हणून ह्या विश्वासाला आपल्या जीवनाच्या पलीकडे सुद्धा आम्हाला घेऊन जायचं आहे. सार्वकालिक जीवन परमेश्वर पित्याबरोबर जगण्यासाठी आम्हाला विश्वासात मजबूत व्हायचं आहे. देवबाप करो ही छोटीशी वचनं आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये बिंबवली जाओ आणि या पवित्र वचनाद्वारे देवबाप आपल्या मनाची पकड घेऊ. पुढील वेळ मी सन्माननीय रेव्हरंड राजू मार्गे पाळकसाहेब यांच्या हाती देतो. आजच्या सुंदर मननासाठी खरोखर मी प्रभूला धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांचं आभार मानतो. आज पुन्हा प्रति सकाळी प्रभूने आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. यावेळेस आम्ही प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. मी विनंती करतो की आदरणीय रेव्हरंड सुनील लोंढे पाळकसाहेब आहे, ते पुढे येतील, प्रार्थना करतील आणि आशीर्वाद देखील तेच देतील. त्या अगोदर भानुदास सोळवी सरांचा बड्डे आहे, त्यांना विशेष आम्ही शुभेच्छा देतो. देव तुम्हास आशीर्वादित करो. प्रार्थना करू. आमच्या गौरवशाली देवबापा, आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो, तू स्तुती करतो, कारण की पुन्हा एकदा देवबापा तू आम्हाला या ठिकाणी तुझ्या सुंदरसं वचनं ऐकण्यासाठी प्रभू तू आम्हाला ही संधी दिली. आणि प्रभू तू आमच्यासाठी वेळोवेळी तुझ्या वचनाच्याद्वारे देवबापा तू आमची भेट घेतोस आणि आम्हाला उत्तेजन देतोस. त्याबद्दल तुझे आभार मानतो, तू स्तुती करतो. देवबापा, आम्ही तुझ्या दासाबद्दल तुझे आभार मानतो. जे काय वचनं त्यांनी आज आमच्यासमोर प्रभू ऐकवलेले आहेत त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. देवबापा, खरोखर आमच्या जीवनामध्ये विश्वास हा अतिशय महत्त्वाचा आहे. विश्वासाच्याद्वारे देवबापा जे काय महान विजय तुझ्या लोकांना तू दिलेत, विश्वासाच्याद्वारे देवबापा तू आम्हाला एक नवीन जीवन दिलेलं आहे. आणि म्हणून देवबापा आम्ही तुझे आभार मानतो, तू स्तुती करतो. तू आम्हाला विश्वासाच्याद्वारे जगावरती आम्हाला विजय दिलेला आहे. विश्वासाच्याद्वारे देवबापा तू आमची पाप क्षमा आणि आम्हाला उद्धार दिलेला आहे, तारण दिलेलं आहे. आणि म्हणून आम्ही तुझे आभार मानतो, तू स्तुती करतो. पुन्हा एकदा देवबापा आमची हीच प्रार्थना की जसं तुझ्या प्रिय लोकांच्या जीवनामध्ये विश्वासाद्वारे जे अद्भुत असं तू कार्य केलं, मंडळांची वाढ केली आणि इतकंच नव्हे परंतु अनेक अद्भुत असे चमत्कारसुद्धा विश्वासाच्याद्वारे तू केलेले आहेत. आम्ही पाहतो मागील दिवसांमध्ये ज्या बहिणीने प्रभू तुझ्या गोंड्याला स्पर्श केला आणि तिचं 12 वर्षाचा रक्तस्राव हा पूर्णपणे निघून गेलेला आहे आणि तिला उत्तम असं आरोग्य मिळालेलं आहे. आणि म्हणून देवबापा आम्ही अशाच प्रकारचा विश्वास आमचा असावा ही तुझी इच्छा आहे. पुष्कळ वेळेस आम्ही आमच्या विश्वासामध्ये कमी होऊन जातो देवबापा आणि ज्या काही गोष्टी आम्हाला करायला पाहिजे त्यामध्ये पुष्कळ वेळेस आम्ही अपयशी ठरतो, कारण की आमचा विश्वास हा कमजोर असतो. परंतु तू आम्हाला तुझ्या वचनामध्ये म्हटलं आहे की तुमचा विश्वास राही एवढा जरी असला तरी तुम्ही जर म्हटलं की या डोंगराला उचलून समुद्रात पड तर ते देखील शक्य होऊ शकतं असं तुझं वचन म्हणतं. परंतु पुष्कळ वेळेस प्रभू आमचा विश्वास राही एवढासुद्धा असत नाही. म्हणून दे बापा आमची प्रार्थना आहे की तू आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचा विश्वास नेहमी तू वाढवावा. आम्ही आमच्या जीवनामध्ये नेहमी त्याची वाढ करत राहावं, तुझ्या वचनामध्ये त्याचं मनन करून तुझं सहाय्य मागून
आम्ही आमच्या विश्वासात नेहमी त्याचं दृढता ठेवावी असं तू दैनिकपणे हो दे बापू पुन्हा एकदा दे बापा आम्ही आज विशेष प्रार्थना करतो जे मंडळीमध्ये निळ्या प्रकारचे आमचे प्रियजन आजारी आहेत, दुःखी येत आहेत, कष्टी आहेत, त्या सर्वांसाठी आज पुन्हा एकदा आमची प्रार्थना आहे. तू त्यांना प्रत्येकाला स्पर्श कर, ज्याच्या त्याच्या गरजेनुसार ज्याची त्याची गरज तू तुझ्या कृपेच्याद्वारे तुझ्या दयेने कृपेने प्रभू देव बापा तू प्रत्येकाची गरज आरोग्याची असो, आध्यात्मिक असो, भौतिक आणि इतर सर्व ज्या गरजा आहेत त्या सर्व तुझ्या कृपेच्याद्वारे तू निवारण कर अशी आमची प्रार्थना आहे दे बापा. पुन्हा एकदा आम्ही तुझे आभार मानतो. आम्हाला सुंदरसं वातावरण दिलं. पुष्कळ दिवसापासून पाऊस होता आणि आता चांगलं वातावरण दिलं, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. तू खरंच आमची प्रार्थना ऐकणार आहेस आणि म्हणून तुझ्या वचनात म्हटलं आहे की तूच आमची प्रार्थना ऐकतोस. त्या सर्व मानवजाती तुझ्याकडे येते. देवबापा तू आमची प्रार्थना ऐकणार आमचा परमेश्वर आहे, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. पुन्हा एकदा देवबापाच्या वचनाबद्दल आभार मानून आम्ही सर्वजण तुझ्या कृपेच्या स्वाधीन होतो. ही लहानशी प्रार्थना प्रभू येशूच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर ये. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास तू दे, जसे तसे तू आमच्या ऋणमास सोड आणि आम्हा स्पर्शता आणू नको, तर आम्हा सर्व वाईटापासून सोड, कारण की राज्य सामर्थ्याने गौरव ही सर्व का तुझीच आहे. आमेन. आता आपला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती येथे जमलेल्या तुझ्या दासांबरोबर, तुझ्या मंडळीसोबत, तसंच इस्रायल राष्ट्रासमेत आम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं होईपर्यंत आता आणि सदा सर्व कापर्यंत आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. उद्याची सूचना आहे. उद्या सकाळी 9 ते 10 अध्ययन असणार आहे. आदरणीय रेव्हरंड डॉक्टर ग्लॅडविन पाळक साहेब या अध्ययनासाठी विशेष मार्गदर्शन करतील. आपणा सर्वांना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये विशेष आमंत्रण आहे. थँक्यू. फिल्पेकराच्या पत्रामधून असणार आहे मार्गदर्शन. थँक्यू.